नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण तंदुरी आलू हे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी असे मिनी पोटॅटो घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. त्यानंतर दही घेतलेलं आहे. दही मी चांगलं असं घट्ट करून घेतलेला आहे, म्हणजे त्याच्यामधलं पाणी वगैरे काढून टाकलेलं आहे. त्यानंतर कांदा असा तुकडे करून घेतलेले आहेत. शिमला मिरचीचे पण तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला, कस्तुरी मेथी घेतलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर घेतलेले आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, 1 चमचा मोठा बेसन पीठ घेतलेला आहे, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, बघू शकता. त्यानंतर आपण मिनी पोटॅटो आहेत ते चांगले मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते आपण आता ह्या पाण्यामध्ये घालणार आहोत. व मिनी पोटॅटो आहेत ते चांगले उकडवून घ्यायचे आहेत. 15 मिनिटच आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत, जास्त ओव्हरकुक नाही करायचे आहेत. एक उकळी आली की गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आहे. आपण आता थोडं चेक करून बघूया. सुरीच्या साहाय्याने असं चेक करून बघायचं आहे, बघू शकता. आपले बटाटे उकडलेले आहेत, जास्त वेळ नाही लागत बटाटे उकडवायला, लगेच होतात. आपण आता तंदुरी मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी इकडे मी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता दही घालणार आहोत. जे आपण घट्ट केलं होतं ते दह्यातील पाणी सगळं काढून टाकायचं आहे. एकदम असं घट्ट दही पाहिजे. त्यानंतर बेसन पीठ घालायचं आहे, त्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर लाल तिखट मसाला घालायचा आहे, म्हणजे लाल मिरची पावडर, धणे पावडर घालायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा. आलं लसूण पेस्ट घालायची आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चाट मसाला घालणार आहोत, जरा थोडं चटपटीत होण्यासाठी. चाट मसाला ऑप्शनल आहे, घातलात तरी चालेल, नाही घातलात तरी चालेल. त्यानंतर याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालायची आहे. कस्तुरी मेथीची मी इकडे पावडर केलेली आहे. त्यानंतर लिंबाचा रस घालायचा आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर इकडे मी तेलाचं मोहन घातलेलं आहे, म्हणजे राईचं तेल आहे ते चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे. कडकडीत गरम करा, ज्यामुळे मोहरीचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो, वास नाही येत तेलाला. व असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता. असं झालं पाहिजे. मस्तपैकी आपला तंदुरी मसाला तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता जे मिनी पोटॅटो उकडवून घेतलेले आहेत त्याच्या मी अशा साली काढून टाकलेल्या आहेत. त्यानंतर आपण आता हुकच्या साहाय्याने असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत, जेणेकरून जो आपण तंदुरी मसाला केलेला आहे हा त्याच्यामध्ये मुरून जाईल बटाट्यांमध्ये, बघू शकता तुम्ही. असं करून घ्यायचं आहे, बघू शकता. असं झालं पाहिजे, छोटे छोटे छिद्र. आपला तंदुरी मसाला तर तयार आहे. आपण आता त्याच्यामध्ये भाज्या घालून घेणार आहोत. कांदा घालायचा आहे, त्यानंतर शिमला मिरची घालायची आहे. त्यानंतर आपण जे उकडलेले बटाटे केले होते ते घालायचे आहेत त्याच्यामध्ये. चमच्याच्या साहाय्याने प्रथम मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हाताच्या साहाय्याने आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. हलक्या हाताने तिथे मिक्स करून घ्यायचं आहे.
व 15 मिनिटं आपण आता हे असंच रेस्टला ठेवून देणार आहोत, जेणेकरून मसाला आहे तो चांगला लागून जाईल बटाट्यांना. 15 मिनिटं आपली झालेली आहेत. त्यानंतर इकडे मी अशी एक स्टिक घेतलेली आहे. त्यामध्ये आपण आता अशा भाज्या घालून घ्यायच्या आहेत लावून. शिमला मिरची, कांदा, त्यानंतर बटाटा लावून घ्यायचा आहे. तुम्ही इकडे टोमॅटोचा वापर करू शकता, जसं तुम्हाला पाहिजे. गाजर वगैरे ते पण लावू शकता. बघू शकता असं करून घ्यायचं आहे. बाकीचे सुद्धा आपण असेच करून घेणार आहोत. बघू शकता असे मी करून घेतलेले आहेत. आपण आता हे तंदूर करणार आहोत. आपण आता हे तंदूर करून घेणार आहोत. गॅसवरती तंदूर करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही मस्तपैकी असे. वरून थोडं बटर पण लावत जा. बघू शकता मस्तपैकी असे आपले मिनी पोटॅटो तंदूर होत आहेत. बघू शकता आपली तंदुरी आलू तयार झालेला आहे. बघू शकता मस्तपैकी असं. माझी ही तंदुरी आलू ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.